काय त्याच्या आईला ते नवीनच नाटक काढले बघा. आम्ही काय शिकलो नाही का, आमच्या आईबांनी मला शिकवलं नाही. उच्च आधुनिक स्टँडर्ड शिक्षण झाले. बघल तेव्हा पालक मिटिंग काय संसार करायचा, आईबांनी नोकऱ्या करायच्या का ह्या पालक मिटिंगला जायचं. पण तुमचा मुलगा ह्यात कच्चा आहे, त्यात कच्चा, हिता आहे तिथं आहे, हे असल्या गोष्टी सांगायला आल्यात. हां, आता त्या क्लासेसमध्ये म्हणजे पालक मिटिंग असलं का. आमच्या आई बाबा कवा आमच्या आईबाने एकदा शाळेत सोडलं, परत विचाराय पण गेले, मास्तर ह्यो आमचा मुलगा, त्याला कसा घडवायचा तुम्ही घडवा. आज जे आम्ही घडलो तिने मारलं आणि त्यांच्या विचारानं आज आम्ही दिसतोय का. आम्ही शिकलो नाही का, आमच्या पोरी शिकल्या नाही. माझ्या पोरी आता दोन्ही कधी मी शाळेत गेलो नाही किंवा असलं पालक मिटिंग नाही. तुमचं तुम्ही करा. आता काय हल्ली नाटकं चालल्यात कोणास ठाऊक. आणि आता 99, 95, 90च्या पुढे काय उपयोग आहे. आता परवा त्याला सांगतो ते कुठल्या लातूर पॅटर्न म्हणा 108 जण 100च्या पुढं पास झाल्यात. म्हणजे एक पण चुकला नाही. काय फिक्सिंग आहे का काय असलं कुठलं काय काढली आहे म्हणून. म्हणून मी पोराजी म्हणतोय शिक्षण असावा पण त्याला शिका. कुठं ना कुठे तरी असला तर 90-95ला कोण विचारा ना का डोक्यात कॅम्प्युटर घालायचं त्या पोरांनी पण. बरोबर. आणि उठायचं त्या पालकांनी क्लासेस हे आहेत पालक मिटिंग आहे त्या क्लासमध्ये पण सांगतात म्हणं आणि त्या शाळेत पण सांगतात. मग एवढे शाळेत शिकतात क्लासला कशाला घालतात. पैसा नुसता बोलायला आलाय बघ शिक्षणाच्या नावावर. हां, आम्ही पण शिकलो की. हां, एकदा आम्ही पण मस्ताना जाणूमधून कोण कशाला मारते रे, चांगल्यासाठीच मारत असते ना. हां, एखादं दुसरं आता हे कारंगावले मारलं म्हणजे पालक तक्रार करतात केस होत्या म्हणून आम्ही मारत नाही. म्हणजे तुम्हाला शिकवायचं नाही. हां, आणि गळ्यात मुलगा कच्चा आहे त्यात काय मग तुम्हाला एवढं पगार का उपयोग आहेत बघा असते शिक्षक असते. आता माझ्या हॉकी म्हणला तुझं पोरगं सोडतोय आणि मी तुला सांगायचं रनिंग घ्या, टॅपिंग घ्या, प्रॅक्टिस घ्या, जोर बैठक घ्या. मग मी काय करतोय बसून तिथं. बरोबर. मी अति आणि हे पालकांनी सुधारायला पाहिजे पहिलं. आणि शाळा पण पोत्यानं झाल्या शाळा पानपट्टी वाटल्यामुळे शाळा झाल्या. विद्यार्थी नाहीत म्हणून बोलवून पण घेत आहे आणि वर ह्या आणि पालकांनी तापत. आमच्या आईबाबांनी कधी शाळेत आले नाही. आणि मी माझ्या 2 पोरीत मी पण कधी शाळेत किंवा मास्तर एकदा सोडले ना जा तुझं तू शिक काय करायचं कर. चुकून मारला. आता मला एक पोरगं काल काय म्हटलं त्या मास्तरचंच पोरगं होतं की सर म्हणला तुम्हाला सांगतो मला सरांनी मारलं शाळेत म्हणून मी पप्पानी सांगितले. पप्पानी जळकं लाकूड काढलं आणि मला 2 रपाडं घातलं. म्हटला तू चुकल्याशिवाय सर मारतोय का म्हटला. परत मला असलंच सांगायला नाही. अशी पण पालक आहेत ना आमच्यासारखी चांगले पालक. हां, एखाद्यानं केलं म्हणून असं नाही. आणि काय त्या शिक्षणाच्या नावावर चौथंच चालली बघा. आणि शिक्षणाचा वाटोळ चालले बघ माझ्या. त्याच्यावर पोरांनी कला शिकावी. कुठं ना कुठं तर 2 घास खायला मिळतील असं माझं तर मत. बरोबर आहे. ओके. आणि खेळाला नुकसान म्हणतात. मोबाईलवर खेळायला चालते आणि खेळामुळे नुकसान होते का तुम्हाला सांग. खेळावर फिजिकल फिट राहते, मोबाईलवर खेळायला चालते. त्यामुळे कारणं पाहिजे असतात यासनी लोकांनी. हां, आणि